आज मी तुम्हाला अगदी सिंपल नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी दाखवणार आहे. जो डोस्याचा प्रकार आहे पण अगदी वेगळा आहे. तर आपण करतोय बन डोसा. आपण सुरुवात करूया. इथे एक मी बाउल घेतला आहे. त्यामध्ये रवा घालायचा. रवा हा जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता. मी इथे बारीक रवा घेतला आहे. त्यामध्ये 1 वाटी आंबट दही घालायचं. दही हे आंबटच घ्यायचं. नंतर त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्या गुठळ्या न पाडता याला चांगलं मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास भिजवत ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर पाहूया रवा चांगला भिजला गेला आहे. तुम्ही बघू शकता रवा चांगला भिजला गेला आहे आणि रव्याने सगळं पाणी शोषून घेतलं आहे. तर आपलं बॅटर अशा पद्धतीने पाहिजे. आता आपण यामध्ये एक एक करून साहित्य घालायचं. ते कांदा, किसलेलं गाजर, चवीनुसार हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून याला मिक्स करूया. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा ॲड करू शकता. जसं की शिमला मिरची, कॉर्न, बीन्स हे घालून मिक्स करून घेऊया. भाज्यामुळे बॅटरला मस्त कलर आलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला मिक्स करायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून खायचा सोडा किंवा इनो टाकून मिक्स करूया. आता इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी यावर मी थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करून घेतलं आहे. आता इथे आपलं बॅटर तयार आहे. आता आपण डोसे तयार करायला घेऊया. आता इथे मी एक पॅन घेतला आहे. त्यामध्ये तेल टाकून याला चांगलं गरम करायचं. नंतर यामध्ये 1 ते 1.5 पळी बॅटर टाकून कमी गॅसवर झाकण ठेवून 1 मिनिट आपल्याला याला भाजून घेऊया. खालच्या बाजूने पूर्णपणे भाजल्यानंतरच आपल्याला पलटून घ्यायचं आहे. तर झाकण काढून यावर आपण कडेकडेने तेल टाकायचं, जेणेकरून खालची बाजू चांगली खरपूस भाजल्या जाते. तुम्ही पाहू शकता खालची बाजू आपली चांगली भाजल्या गेली आहे. नंतर याला आपण पलटून दुसरी बाजू पण चांगली भाजून घ्यायची आहे. त्यावर झाकण ठेवून 1 मिनिट दुसरी बाजू पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता की आपली खालची दुसरी बाजू पण छान भाजल्या गेली आहे आणि याला कलर पण छान आलेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. आता अशाच प्रकारे पॅनमध्ये परत बॅटर टाकून यावर झाकण ठेवून आपल्याला सगळे डोसे असेच करून घ्यायचे आहेत. ते आपले गरमागरम डोसे तयार आहेत. तुम्ही अगदी ब्रेकफास्टसाठी, टिफिनसाठी किंवा मुलांच्या पार्टीसाठी सुद्धा करू शकता. झटपट होतात आणि स्वादिष्ट लागतात. तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हाला सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी कुक विथ वैशालीज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक यू. बाय बाय.